मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे रस्त्यावरती उतरलेत। त्यांच्या आंदोलनावरूनच आणि मागणीवरूनही आधीच ओबीसी नेते आरोपांच्या फैरी झाडतायत आणि यामध्येच आता संभाजी भिडे यांनी आधीच्या आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेतलाय आणि एक वेगळंच मत मांडलंय। त्यामुळे नव्या वादाची चिन्ह सुद्धा निर्माण झाली आहेत। बघूयात। मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडेंचा यू टर्न। संभाजी भिडेंच्या बदललेल्या भूमिकेमागे राजकारण। हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे। आता गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगेंना भेटल्यानंतर संभाजी भिडेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ती सुद्धा ऐकूयात। आम्ही कुठपर्यंत जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या निश्चयाने आम्ही उभे आहोत। तुमच्याबरोबर तुम्ही करताय ते अगदी 101% योग्य करताय। जसं पाहिजे तसं मराठा आरक्षण मिळायला हवं या वक्तव्यावर टाळ्या घेणारे संभाजी भिडे आता काय बोलतायत ते सुद्धा ऐकूयात। आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल। पाहिजे तसं आरक्षण मिळालं पाहिजे असे म्हणणारे संभाजी भिडे आता मराठ्यांनी आरक्षण मागावंच कशासाठी असा प्रश्न विचारतायत। संभाजी भिडेंच्या या बदललेल्या भूमिकेमागे फडणवीसांचाच हात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे। जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाचे कशाला लागतंय ना? हे ज्या ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्याचे पोर आहेत त्यांना माहिती आरक्षण कशाला लागतं। ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत, यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराचं, स्वतःच्या बहिणीचं, भावाचं कल्याण नाही ते करू शकत, नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्याचा उचलून त्याला आरक्षण लागणार आहे। आरक्षणाच्या कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी न झालेल्यांनी बोलू नये अशा शब्दामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संभाजी भिडेंना सुनावलंय। आज भिडेंचं वक्तव्य आम्ही ऐकलेलं आहे ते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। आमचा लढा हा आरक्षणाचा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालचा आणि गरजवंत मराठ्यांचा, विस्थापित मराठ्यांचा हा लढा आहे। त्यामुळे आम्हाला जंगलातले सिंह, वाघ अशा उपमा देणं भिडे गुरुजी यांनी थांबवावं। आम्ही लोकशाहीमध्ये राहतो, आम्ही माणूस म्हणून राहतो, आम्ही जंगलात राहत नाहीत आणि आमचा लढा हा 50% आतल्या ओबीसीतल्या आरक्षणासाठीचा आहे। लोकसभेत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीचं नुकसान झालं। अशातच विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगेंना सोबत घेऊन काही जण तिसऱ्या आघाडीची आखणी करतायत, तर मनोज जरांगे देखील 288 जागा लढण्याच्या संदर्भात इशारा देतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवरच्या तराजूमध्ये संभाजी भिडेंची मराठा आरक्षणाबद्दल बदललेली भूमिका तोलली तर जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।